सर बस्ती संदर्भात प्रश्न होता की विचारा ना. आपण बस्ती देतो तर विशेषतः जर तेलाचा बस्ती असेल तर तो लगेच परत येत असेल तर मग तिथे काय हे काय म्हणजे बस्ती वृक्षता जास्त आहे का जास्त? बस्ती प्रत्यागमन काळ लगेच जर बस्ती परत येत असेल तर तो काय येतो याच्या चरकामध्ये एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. हां, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की जर वलींमध्ये शैथिल्य आलं असेल, गुदवली ज्या आहेत त्याच्यामध्ये जर शैथिल्य आलं असेल, तुम्ही ग्लोव्ज लावून ज्यावेळी बस्ती देता त्यावेळी काय करायचं, कॅथेटरला तेल लावताच तुम्ही, गुदाला पण तेल लावायचं आणि आपण जसं पर एनम टेस्ट करतो ना तशा पद्धतीने बोट घालून बघायचं. तर शैथिल्य आलेली तुम्ही गुदवली म्हणजे आम्ही बघतो की एकदम इझिली बोट आत जातं, आलं लक्षात, आणि अशा लोकांच्या बस्त्या परत येतात. दुसरं कारण त्यांनी सांगितलेलं आहे की बस्तीचं द्रव्य जर जास्त उष्ण असेल नेहमीच्यापेक्षा तर त्याने बस्ती परत येतो. बस्तीमध्ये सैंधवाची मात्रा जास्त असेल तर बस्ती परत येतो. तर अशी वेगवेगळी कारणं ती त्या चरकाने सांगितलेली आहेत, त्या चरकाचार्यांनी. ती कारणं बघितली तर तुम्हाला कळेल ती बस्ती पटकन परत काय येतो तो. तर मॅक्झिमम कारण हे दिसतं मांसधातूवर कार्य करणारी औषधं जी काही दिली जातात, मग ती तुमच्या बीटा ब्लॉकर्स असतील किंवा असे वेगवेगळे औषधं आहेत त्याच्याने मांसशैथिल्य खूप दिसतं रुग्णांमध्ये. हां, आणि कॅथेटर पण इझिली आत जातो. बोट तुम्ही जर हे केलं पर एनम बोट हे केलं तर तुम्हाला ते जाणवतं ते शैथिल्य आलेलं, तर अशांमध्ये बस्ती परत येतो. तर आम्ही काय करतो मग, असं जर अनुवासन द्यायचं असेल बस्ती तर शक्यतो सैंधव टाकत नाही त्याच्यात. असं करतो आम्ही. अशा काही गोष्टी कराव्या लागतात, त्याला थोडा वेळ तसंच झोपवायला लावायचं डाव्या कुशीवरच, आणि असे छोटे मोठे उपाय करायचे. म्हणजे पक्वाशयात वात सैंधव प्रकोप असेल, टाकायचंच नाही का? कारण हां पक्वा बहुतेक मांस नाही जर परत येत असेल शैथिल्याचाच ना तर टाकायची गरज नाही. तिथे आहे पेशंटला. काय आलं, ओके. परत येत असेल ना तर टाकायची गरजच पडत नाही. आणि काय बोलत तुम्ही, अशा डाव्या मांस कुशीवर झोप. शैथिल्य आता जर हां, तुम्ही शैथिल्य. म्हणाला ना हां, गुदवलीचं आणि त्यांना तर मग ते नंतर तसंच आम्ही आहे ती म्हणजे लगेच शैथिल्यता इझिली कमी जातं. होण्यासाठी काय करतो आम्ही, त्याच्यामध्ये जर तो ज्येष्ठ मध किंवा आम्लरसाची जी तेलं आहे, चुकुरं तेल किंवा अशी जी तेलं आहेत, जी ओढून धरतात परत मांसाळावर, मूषक तेल आहे, तर ती तेलं त्यांना त्याचा पिचू देतो गुदामध्ये हे करायला, धारण करायला. म्हणजे इथे एक डॉक्टर होते, त्यांना बसतील तर त्याचं प्रचंड शैथिल्य होतं आणि ते होत नव्हतं. मग महिनाभर त्यांना ते पिचू धारण दिलं आम्ही करायला आणि मग नंतर बस्ती दिलेली. तर होतं ते शैथिल्य कमी करता येतं. पण सैंधव नाही टाकायचं, मग काय होत आपण नाही. पिचू किती दिवस द्यायला पाहिजे बस्तीच्या आधी? नाही नाही, जर तसं असेल शैथिल्य आणि तुम्हाला ते धारण करणंच अपेक्षित असेल, असं काही असेल तर तुम्ही तो पिचू द्या. आता काही वेळा काय होतं, पेशंटला वेळ नसतो मग तो अनुवासून आता बस्त्या द्या, नंतर मग पुन्हा बघू. मग नंतर काय होतं, या बस्त्या देतो आम्ही आणि नंतर मग त्यांना ते पिचू धारणाचं सांगतो. असं. ओके. पण नंतर ते जर शैथिल्य आलं असेल तर नंतर म्हातारवयात परत तक्रारी येतात. संडासला जर धरून ठेवता येत नाही, झाली की पटकन बाहेर यायला बघते, बाहेर येते, असे हे शैथिल्यता दिसते. गुदवली अर्शाची जर ऑपरेशन्स झाली असतील मल्टिपल, 2-3 वेळा झालं असेल तर तेही त्यावेळी पण शैथिल्य येतं. अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत. असं. ओके. चरकमध्ये दिलेले आहेत आणि का बाहेर येतं, लवकर का बाहेर येतं अस्थिद्रव्य, त्याची सगळी लिस्ट दिली आहे त्यांनी. अजून बस्ती देताना काही बारीक बारीक गोष्टी ज्या आहेत, शक्यतो तुम्ही ज्यावेळी सिरिंजने देता, अनुवासन देता, त्यावेळी शक्यतो पिस्टन दाबाव नाही लागला पाहिजे अशा पद्धतीने हे करायचं. तो जो कॅथेटर आहे तो रेग्युलर चेंज करायचा प्रत्येकी. काही जण तोच वापरतात, मी प्रत्येकी बदलायचा. त्यात काय एवढे आपण घेतो पैसे तर कॅथेटर बदलायला काय आहे नाही ना. कॅथेटर 2 बदलायचे. वर्ष काही मी कधी कधी त्यांना काय असतं, देते. कॅथेटर घेताना आत पहिलं पाणी पुश करून तो कॅथेटर घ्यायचा. कधी कधी त्या कॅथेटरमध्ये आत बुरशी आणि अशी घरं केलेली असतात ताळ्यांनी. तर तसं करायचं. कॅथेटरचं पुढचं जे टोक आहे ते असं व्हर्टिकली असं कट करायचं. फोटो दाखवेन मी वाटलं तर ग्रुपला टाकून. त्याच्याने ते बस्ती जर तेवढ्याच होलवर डिपेंड नाही राहायचं. म्हणजे कंपनीचं जे होल असतं त्याच्यापेक्षा ते वाढवायचं, होल असं हॉरिझॉन्टली वाढवायचं, म्हणजे आत असं खास जास्त वाढवायची नाही. आणि म्हणजे काय होतं, पटकन ते द्रव्य आत जातं. असं हे सगळे प्रकार करायचे.
असं. मागचे 2 वर्ष मी त्यांना देतेय, हा. पण तेलाचं थांबत नाही. आणि हे जे कॅथेटरचं आहे ना, कॅथेटर रोज चेंज करते हा. आणि मी धरून ठेवते सिरिंज, पुश नाही करत ते, हा. जसं हळूहळू जाईल शक्यतो ते. धरून ते पण ते जातं. तेवढा वेळ घेतं. आणि मग नंतर ते लगेचच येतं असं. तेच काहींचं लगेच येतं ते. आणि जे शैथिल्य असेल ना, फार फार पूर्वीपासून त्याला काही ऑप्शन नाही, मग ते होत नाही लवकर कवर. मग ते तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे ती तेलाचा पिशू द्यायचा त्यांना, शुक्र तेल, मूषक तेलाचा, आणि त्याच्याने किती येतं ते बघायचं. कुंथण्याची सवय असते लोकांना संडास करता, ते त्याच्याने पण शैथिल्य येतं. मुद्दाम कुंथणं, गुदावर मार लागलेला असेल, सतत वाहन चालवायची सवय असेल, त्याच्याने पण ते शैथिल्य येतं. अशा अनेक गोष्टी शैथिल्य येणाऱ्या. किंवा काही औषधं, सतत क्षार असलेली औषधं, जी काही चूर्ण आहेत ना, की ज्याच्यामध्ये क्षार असतात पोट साफ होण्यासाठी. कुठली बरं ती फेमस कुठलं ते औषध आहे, कायम चूर्ण सारखी औषधं. तर ते खूप खाणारे लोक आहेत, रोज खाणारे आहेत, 2-2, 3-3 वर्ष खाणारे आहेत, तर त्याच्यानेही तो त्रास होतो. तशा अनेक गोष्टी आहेत. तर हे करायला सांगायचं. कळ आली कीच संडास जायचं. मग 2 वेळा येऊ दे कळ, 3 वेळा येऊ दे, जेवढा वेळा येईल तेवढा वेळा जायचं, पण तिथे राहून थांबायचं नाही, कुंथायचं नाही, असं सांगायचं त्यांना. असं. कधी कधी काय होतं, पक्वाशात अमावस्था असते आणि मग पण बस्ती पाय तसा परिणाम देत नाही. आम्ही काय करतो, सुंठ, हिरडा चूर्ण काही दिवस पहिला खायला सांगतो, जर वेळ तसा रुग्णाला असेल तर, आणि मग काही दिवसानंतर मग हे सुरू करतो, बस्ती उपक्रम. असं. हिरडा हा पक्वाशातील आमाचं पाचन करतो आणि हळूहळू ते पाचन करून मलाला बाहेर काढतं. स्तोकम निर्हरित सांगितले. मग ते आणि वाचन करतं. असं 2 जर चूर्ण मिळून दिली तुम्ही, तर तुम्हाला एक रहणी अध्यायामध्ये कॉम्बिनेशन दिसेल, विश्व, हिरडा आणि अतिविष. तर अतिविष महाग आहे, चांगलं मिळेल न मिळेल काही खात्री नाही, तर विश्व आणि हिरडा तरी मिळतोय चांगला. तर ते कॉम्बिनेशन आम्ही देतो आणि मग नंतर बस्ती केली तर आणि चांगले हे मिळतात, आपल्याला रिझल्ट मिळतात. अजून मला काय विचारायचं ते विचारा, काही विचारा तुम्ही प्रॅक्टिसमधलं. मला जे काही शक्य आहे तेवढं मी सांगेन. सर, युरिन मधली गढुळता जाण्यासाठी काय द्यावं? काय युरिन मध्ये हे येतं, म्हणजे गढूळपणा आहे, म्हणजे असं क्लिअर नाही युरिन येत पेशंटची. युरिन कसल्या कलरचं आहे ते प्रमेयानुसार त्याचे प्रकार बघा. किंवा त्याचा प्रमेय नाही म्हणजे डायबिटीस नव्हे. जर त्याचं गढूळपणा असेल आणि प्रमाण जास्त असेल तर तो प्रमेह. लक्षात. तो शुगर असो नसो त्याला. तर त्याच्यानुसार लघवीच्या रंगानुसार तुम्हाला कॉम्बिनेशन्स मिळतात. किंवा दुसऱ्या गोष्ट करू शकतो की आपण, फेसाळ असेल, फेस जास्त असेल, पांढरट त्याचं फ्रिक्वेन्सी जास्त असेल, करताना दुखत असेल, तर वातज मूत्रपुच्छामध्ये त्याला हे करू शकतो. घाण वास असेल तर त्याला पित्तज मूत्र, दाह होत असेल तर पित्तज मूत्रपुच्छामध्ये होतं. आणि कफज मूत्रपुच्छामध्ये कफासारखी लक्षणं दिसतात. लघवी थांबून होणे, करताना असं थंडीसारखं वाटणे, थंड वाटणे, असे सगळी लक्षणं दिसतात. त्यानुसार त्याचं हे करून औषधं आपल्याला काढता येतात. मूत्रपुच्छामध्ये सगळं डिटेल आहेच त्याच्यामध्ये, सगळंच ह्याचं मूत्र असं. वातज मूत्रपुच्छाची लक्षणं, पित्तज मूत्रपुच्छाची लक्षणं, कफज मूत्रपुच्छाची लक्षणं, आणि बाकी सगळी ते आहेतच. मूत्राष्ठीला, मूत्रातीत आणि हे सगळं आहेच. सगळं त्या अध्यायामध्ये आहे.
मूत्राला दाह होणं हे लक्षण पित्तज मूत्रपुच्छामध्ये येतं आणि हां बोला, कोण बोलतंय? पित्तज मूत्रपुच्छामध्ये येतं आणि हे लक्षण म्हणजे साक्षात मूत्रामध्ये दाह होणं आणि लिंगप्रदेशी आणि मेंढर जागी दाह होणं ह्याच्यात पण फरक आहे. हां, तर पित्तज मूत्रपुच्छामध्ये लघवीला दाह होतो, म्हणजे लघवी करताना आग होते आणि साक्षात शिश्नाच्या जागी आग होणं आणि मेंढराच्या जागी आग होणं ही लक्षणं पित्तवृद्धी रक्तवृद्धी आणि शुक्रक्षय अशा दोनमध्ये दिसतात. साक्षात वृषणामध्ये आग होणं आणि शिश्नामध्ये आग होणं ही लक्षणं तुम्हाला शुक्रक्षय आणि याच्यामध्ये कशामध्ये, रक्तवृद्धीमध्ये, धातुक्षयवृद्धी त्याच्यात तुम्ही बघाल तर त्याच्यात तुम्ही ती लक्षणं तुम्हाला दिसतात. विशेष आहे रक्तवृद्धी झाल्यावर तिथे आग होणं. तर तशा पद्धतीचा पण तो विचार करता येतो. तशा पद्धतीचं खाणंपिणं आहे का बघावं लागतं. शुक्रक्षयजन्य काही हेतू आहेत का, ती व्यावापासून सगळे जे काही हेतू असतील ते बघावं लागतं. आणि तशा पद्धतीने चिकित्सा करावी लागते. शुक्रक्षयजन्य असेल तर मग त्या पद्धतीचे औषध वापरावे लागतात. रक्तवृद्धीजन्य असेल तर तुम्हाला विरेचनासारख्या गोष्टी कराव्या लागतात. असं तुम्ही काय म्हणताय? बोला, विचारा. काय विचारणार आहे, विचारा. विचारा, कोणाला विचारायचं असेल तर तुम्ही प्रश्न काढून ठेवत जा, म्हणजे आपल्याला सगळं कव्हर करता येईल ना. काही असतील तुमचे प्रश्न. सर एक केस विचारायची विचारा ना. पेशंट 25 इयर फीमेल पेशंट आहे आणि 1 महिन्यापासून रिलोकेट झाल्यानंतर केस गळतात आणि पॅचेस मध्ये गळतात. तर कंप्लेंट हीच आहे आणि डोक्यावरचे केस गळतायत पॅचेस मध्ये. डोक्यावरचे. तर 4 पॅचेस असे झालेले आहेत आणि सध्या विहिरीचं पाणी वापरात येते असं एक पेशंटच्या बोलण्यातून हे झालं. आणि दुसरी गोष्ट की पेशंटला प्रिव्हियस डिसीज मध्ये सायनोसायटिस मध्ये सारख्या शिंका येणं ही एक कंप्लेंट आहे आणि डोळ्याखाली काळी वर्तुळ आणि आधेमध्ये मुखपाक अशी लक्षणं आहेत. आणि हेतू विचारले असतं 2-3 वर्ष बाहेरच राहून एक वेळ बाहेरचं खाणं वगैरे आणि रोज डार्क कॉफी सकाळ संध्याकाळ आणि आठवड्यातून एकदा सॉस वगैरे घेणं. साधारण असे हेतू 1-2च असे मिळू शकले. तर हे दोन्ही हेतू आहेतच की या सगळ्याचे. हे दोन्ही हेतू आम वाढवणारे आणि कृमी वाढवणारे आहेत, नाही का. आणि अजून एक पेशंटची सर्दी होणं हे कफाचंच नुसतं लक्षण नाही, हे अजीर्णाचं पण लक्षण आहे. आलं लक्षात. बोला. आणि अजून पेशंटची रज प्रवृत्ती रेग्युलर नाहीये, डिले मध्ये होते. तर यामध्ये आता हे जे गळणारे केस आहेत याचा आपण इंद्रलुप्ताप्रमाणे विचार करावा की दोष धातूनुसार करता येईल? नाही, इंद्रलुप्त काय हे केलेलं आहे, व्याधी विनिश्चय नाव दिलेलं आहे. इंद्रलुप्त अनेक गोष्टींमुळे होऊ शकतो. कृमीजन्य होऊ शकतो, वातजन्य होऊ शकतो, पित्तजन्य होऊ शकतो, आघातजन्य होऊ शकतो. लक्षात कितीतरी कारण आहे. ते इंद्रलुप्त एक लेबलिंग केलेलं आहे लक्षात. आता हे सगळं कॉफी पिणं, कॉफी चॉकलेट हे असे पदार्थ आहेत की ते चिकटतात लक्षात. आतड्यांमध्ये त्यांच्यामध्ये पिच्छिलता जास्त आहे. तुम्ही कॉफी बघा,
चॉकलेट किंवा आपले डेअरी मिल्कसारखे चॉकलेट, आलं लक्षात. आणि त्याच्यामुळे आणि हे सगळं बाकीचं जे तुम्ही सांगितलं त्याच्यामुळे, हां, ते किती वर्षाच्या आहेत त्या? 25 वर्ष. 25 वर्षाच्या. त्याच्यामुळे हे सगळं घडलेलं आहे. आता त्यांचं पाचन करणं आणि कृमींची चिकित्सा देणं हे 2 पहिला करून घ्या आणि मग त्यातून काय राहतंय का बघा. काय होतं आपल्याला काय वाटतं एक 10 दिवसाचं, 15 दिवसाचं, महिन्याचं औषध देऊ असं नाही. कधी कधी आपल्याला 2-2, 3-3, 4-4 महिने कृमीची चिकित्सा करावी लागते, हां, फक्त कृमींची. एवढं ते कृमी प्रकरण मोठं होतं. तेवढं त्याच्या मागे लागलं पाहिजे. लक्षात आलं काय? केस गळणे, काही जण म्हणतात लगेच पाणी बदल झाला, एवढ्या लगेच होत नाही ते, आलं लक्षात. पाण्यामध्ये जर क्षार असतील तर क्षाराचं काम आहे केशपतन, हां, क्षाराचा इफेक्ट जो आहे तो केसांवर होतो. पण लगेच एकदा वापरलं ते पाणी आणि लगेच झालं असं नाही होत. आधी केस मजबूतच म्हणजे आधी केसांमध्ये विकृती आलेलीच असते आणि त्याला निमित्त मिळतं फक्त, हां. त्यामुळे पाचन करून घेणं, दिनचर्या सुधारणं, वेळेवर जेवणं, वेळेवर खाणं, कॉफी, चॉकलेट, बोर्नव्हिटा पदार्थ बंद करणं, हां, हे सगळे कृमी वाढवणारे आहेत. आता लहान मुलांनाही बोर्नव्हिटा, हॉर्लिक्स हे सगळं दिलं जातं. हे सगळे कृमी वाढवणारे प्रकरणं आहेत. त्यात दुधाबरोबर मिक्स केलं जातं म्हणजे त्याला आणि ट्रिगरच मिळतो सगळ्या गोष्टीला. तर ते त्यांना सांगा तसं करून, आलं लक्षात. आणि हे आमजन्य आणि कृमीजन्य असल्यामुळे पोटातून ट्रीटमेंट झाल्यानंतर हे बाकीचे त्यांचे केस यायला लागतील. खूप ठिकाणी पॅचेस येत आहेत, बरोबर आहे. तर याची सार्वधिक संप्राप्ती मोठी आहे. हॅलो, हां, तर ते मागे लागायचं. काय होतंय, आपण एकदा औषध पाठवतोय, मग वाट बघतोय त्यांना, पण पेशंट म्हणतो किती दिवसात होईल, मग आपण काय ते दिवस सांगतो, असं नाही करायचं. ही ज्यावेळी संप्राप्ती एवढ्या मोठ्या असतात त्यावेळी म्हणायचं घ्या आधी औषध, हां. जोपर्यंत रिझल्ट मिळाला नाही तोपर्यंत औषध घ्यायचं. कधीपर्यंत घ्यायचं विचारतो, बोल कधीपर्यंत नाही, जोपर्यंत रिझल्ट भेटतात तोपर्यंत घ्यायचं. सांगता येत नाही असं म्हणायला पाहिजे, कारण आपल्याला काय माहिती अजून किती संप्राप्ती कुठपर्यंत गेलेली आहे, बरोबर आहे की नाही. त्यामुळे अशा पद्धतीने करायचं त्याचं. इंद्रलुप्त ट्रीट होणारा विषय आहे, जरा मागे लागावं लागतं. असं. थँक्यू. तुम्ही दिली का त्याला ट्रीटमेंट? हो सर, सध्या चालू केली आहे. मी पण कृमींचाच विचार केला होता आणि रक्तदृष्टी या ह्यानीच सध्या जाते. मेन हेतू ट्रीट करायला म्हणजे जे काही दिनचर्या, जे काही हेतू आहेत ना चुकीचे, ते करावेच लागतात. म्हणजे पेशंट जर म्हटला ना मला नाही शक्य होत, तर म्हणायचं ट्रीटमेंट मला देता येणार नाही. कारण काय, उगाच आपण औषध देणार, तो काहीतरी परत कधी पण खाणार, कधी पण जेवणार, रात्री जागणार, होत नाही, रिझल्ट मिळत नाही. शास्त्राची हानी होते, आपली हानी होते, यशाची हानी होते, कीर्तीची हानी होते, सगळ्याची हानी होते, आलं लक्षात. जर पथ्य पाळणार असशील तरच ट्रीटमेंट द्यायचं, हे स्ट्रिक्टच ठेवायचं, आलं लक्षात. हे फार म्हणजे त्याच्या मागे लागायचं पथ्यपालनाच्या. हां, म्हणजे औषधं घ्या, बघू जमतंय तेवढी पथ्यपाळ, असं अजिबात करायचं नाही. हां, कारण ज्याच्यामुळे जर व्याधी होत असेल त्या निदानामुळे, तर निदान पहिला त्याग केलाच पाहिजे, निदान बंद झालंच पाहिजे, नाही का. तर जर पेशंट म्हटला होत नाही तर म्हणायचं नाही द्यायचे. पेशंट सोडता आला पाहिजे, पेशंटला नाही म्हणता आलं पाहिजे तुम्हाला, तेव्हा जे होई पेशंट आहेत ते येतील, आलं लक्षात. कारण हे पेशंट नंतर तुम्हाला परत माउथ पब्लिसिटी करून डबल मल्टिप्लाय होत नसतात, आलं लक्षात. हे परत त्यांची दिनचर्या तशीच करणार, आलं लक्षात. आणि मग रिझल्ट नाही मिळून म्हणणार की नाही रिझल्ट मिळाला, मी घेतलं आयुर्वेदिक, असं करणार. त्यामुळे हे पेशंट उपयोगाचेच नसतात तुम्हाला कुठल्याही दृष्टीने, आलं लक्षात. त्यामुळे वैद्याच्या उपदेशांचं पालन करणारा रुग्णाला चिकित्सा द्यावी सांगितले, त्या पद्धतीने तसेच पेशंट घ्यायचे आपण, असं. काही व्यवसायामुळे आता काही वॉचमनची ड्युटी असते, मग रात्री जागावं लागतं, त्यांना काहीतरी आपण कॉम्पेन्सेट करून सांगू शकतो. पण त्यांना सांगावं लागणार की रात्रीची झोप ही रात्रीची झोप आहे, दिवसाची झोप ही दिवसाची झोप आहे. तरी शास्त्रात सांगितलेलं असलं की रात्री 6 तास जागरण केलं की दिवसात 3 तास झोपायला तुम्हाला परमिशन आहे, म्हणून हे नेहमी करायची गोष्टच नाही, आलं की लक्षात. तो एक्सक्यूज दिलेला आहे. पण जर तुमचा जॉबच रात्रीचं जागरण असेल तर तुम्हाला काही व्याधी हे फक्त तुमच्या दाराच्या बाहेर उभे असणार आहेत. तुम्ही काही गोष्टी अशा करू शकता दिनचर्येमध्ये की तो व्याधी तुम्हाला होणार नाही, आलं की लक्षात. हे त्यांना स्पष्ट सांगायचं रुग्णांना, असं. सर एक केस आहे, म्हणजे 4 वर्षाची मुलगी आहे आणि पायाची नख स्ट्रेट झाली, काय झाली, दूर झाली, सरळ झाली, कॉन्केव्ह झाली,
जे आपले कॉन्व्हेक्स असतात हम्म, तशी ती उलटी झाली आहेत आणि हम्म. दंतूर आहे. तर मग मी त्याच्या अस्थि मज्जा 4च वर्ष वय आहे, ब्लड रिपोर्ट केलेले तर HB कमी येत आहे, कॅल्शियम वगैरे म्हणजे आधीच त्यांनी करून आणलेलं कॅल्शियम वगैरे सगळे नॉर्मल रिपोर्ट आहेत, पण HB कमी दाखवत आहे. पण म्हटलं रक्ताचा विचार करण्यापेक्षा आपल्या याच्यानुसार अस्थि मज्जापाचक दिलेला मी तिला आणि हे पंचतिक्त घृतगुगुळ दिलेलं की अस्थि आणि मज्जेचा विचार करून. तर पहिल्या 3 महिने दिल्यानंतर बऱ्यापैकी रिझल्ट आला, म्हणजे जे अगदी वृक्ष वगैरे होतं ते कमी झालं. मग थोडेसे मध्यंतरी महातिक्तचे कॅप्सूल्स वगैरे दिले, थोडस कव्हर झालं. पण मग ते 3 महिन्यानंतर कमी केलं ना तर त्याचं प्रमाण परत वाढतं. आणि मग आता अशात मी ह्याचा बस्ती सुरू केला, पंचतिक्त क्षीरबस्ती. पण मग त्याच्या बस्तीने थोडं म्हणजे कदाचित माझी मात्रा जास्त झाली की काय, थोडस आम निर्मिती झाली. तर मग ह्याचा कसा विचार, म्हणजे हा विचार योग्य आहे का, किंवा मी या व्यतिरिक्त काय देऊ शकतो? नखांमध्ये पांढरे डाग येणं, नखांवर रेगा उमटणं, नाही सांगतोय तर हे सगळं अस्थिधातूचे विकृती येतात. नख वाकडं होणं, त्याच्यात खड्डा पडणं, वर जो कॉन्व्हेक्सिटी आहे ती कॉन्केव्ह होणं, याच्यामध्ये अस्थिधातू पण येतो. आणि नखाच्या खालचं जे बेड आहे ते मांस आणि रक्ताचं बनतं. तर ह्या 3 गोष्टी यांचा विचार करावा लागतो प्रत्येक वेळी. तर मांसाचा आणि रक्ताचा पण विचार करायचा. तिक्त क्षीरबस्तीचे खूप चांगले रिझल्ट मिळतात. त्या तिक्त क्षीरबस्तीमध्ये तेल नाही तर तूप टाकूनच ती द्यायची तिक्त क्षीरबस्ती. आणि मग तुम्ही तिक्त द्रव्य अमृता घ्या, किरात तिक्त घ्या, बाकी पटोल घ्या, आणि त्याच्यामध्ये लाक्षा असे पण इन्ग्रेडियंट टाका, लाक्षासारखे. कारण हे जर सतत होतं आहे याचा अर्थ काहीतरी पोषण कमी पडतं आहे. तर आपण विकृती दूर करतो आहे आणि परत ते औषधं बंद झाली की परत ते तसंच होतं आहे. म्हणजे जे आहार रसातून व्हायला पाहिजे जे पोषण ते परत होत नाही आहे. असं जर आपण पकडलं तर कुकुटांड भस्मासारखे किंवा लाक्षासारखे औषधं ही सतत त्यांच्या पोटात गेली पाहिजेत, असं हा विचार करा. आम्ही असं तिक्त क्षीरबस्ती देताना पूर्वी, आता फार कमी केलेत बस्त्या द्यायचं, पण पूर्वी आम्ही लाक्षासारखे घटक असेही टाकायचो तिक्त क्षीरबस्तीमध्ये. आणि त्याच्यामध्ये तेल टाकताना लाक्षादी तेलही मिळतं. अंगाला लावायला मुख्य आपण जे बस्ती देतो, पण अभ्यंगाला तेल द्यायचं कधी पण. अभ्यंग नित्य करायला सांगायचं त्याला, कारण त्याच्यासारखे सुंदर रिझल्ट होत नाही. कारण सार्वदेहिक तेल तुमच्या त्वचेवर जातं. असा मोठा अवयव आहे शरीराचा जो वाताचं स्थान आहे आणि सगळ्या शरीरातला मोठा अवयव आहे त्वचा. आणि जर त्याच्यावर रोज तेल जिरत असेल तर त्याचा परिणाम खूप चांगला होतो. लहान मुलांचे ज्यांचे दात येत नाहीत त्यांना पण आम्ही चंदनबल लाक्षा किंवा लाक्षादी तेल असं लावायला देतो आणि सुंदर दात यायला लागतात. म्हणजे बाहेरून आपल्याला ही चिकित्सा फार सुंदर पद्धतीने करता येते. नख हे हे नख हे अस्थिपासूनच बनलेलं आहे आणि ते त्वचेच्या बाहेर आलेलं आहे. म्हणजे ते त्वचेशी संबंधित जास्त येतोय त्याचा, बरोबर आहे. दाताचा संबंध जरा आत येतोय, पण नखाचा संबंध बाहेर येतोय, डायरेक्ट वातावरणाशी संबंध येतोय. त्यामुळे वात प्रकोप त्याच्यात लवकर दिसतो. त्यामुळे त्या नखांना लावायला तेल प्रॉपर नखांना लावायला, रात्री झोपताना नख लाक्षादी तेलासारखे किंवा अल्टरनेट निंब तेलासारखे, जर कुनखासारखे व्याधी असतील तर अल्टरनेट निंब तेलासारखे तेल रात्री लावायला द्यायची. आणि हे सगळं शेवटी अस्थिधातूची विकृती असं म्हटल्यावर आपल्याला खूप काळ ट्रीटमेंट द्यायला पाहिजे. बस्त्या काही जण 100 बस्त्या देतात. लक्षात, एवढ्या आपण देत नाही, पण एवढ्या देतात बस्त्या. तर म्हणजे इतक्या लेवलवर ते काम करावं लागतं. तिक्त क्षीरबस्तीचे सुंदर रिझल्ट मिळतात. अभ्यंतर अजून काय वेगळा विचार करता येईल? एवढा इनफ आहे लक्षात. आणि सगळं काही ते पाचन करून द्या, म्हणजे सगळं करता येईल. कॉमन पाचन अमृता, आवळा, मुस्ता, सुंठ, हिरडा असं कॉमन पाचन करा आणि ते द्या आधी, आणि नंतर या बस्त्या सुरू करा. सर्वांगी अभ्यंगाला बला अश्वगंधाची लाक्षा असायला हवं. लाक्षादी तेल घ्या किंवा चंदन बला लाक्षा घ्या किंवा प्लेन लाक्षादी तेल पण मिळतं. तर ते तेल पूर्ण अभ्यंगाला खूप चांगले रिझल्ट मिळतात या गोष्टीने. असं तर मांसाचा, रक्ताचा आणि अस्थिचा हे दोन्ही विचार करायचे. अजून
मांसपाचक जे आहेत पटोल तेच औषध निंब ह्याच्यात घ्यायचं. कारण तुम्ही आता विचार करताय ज्यावेळी पंचतिक्त तिक्त क्षीरबस्तीचा, तर त्यात परत पटोल येतं, त्याच्यात तुम्ही निंब टाका, लक्षात, इंद्रयव टाका, कारण ते मांसपाचकातमध्ये आहे म्हणून, असंही टाकून तुम्ही ती बस्ती देऊ शकता. तिक्त क्षीरबस्ती. असं मांसाचं वर्धन करायचं असेल तर मृद्विकासारखी औषधं टाकायची, मनुकासारखी औषधं. असं अजून कोणाला काय? ही तेलं बनवलीत ना तर जास्त परवडतात. जी कुठली जी तेलं आहेत ना, तर ज्यावेळी लागतात, आता एका पेशंटला आपण तुम्हाला लाक्षादी तेल बनवायचं आहे तर एक 3-4 लिटर लाक्षादी तेल एकदाच बनवायचं, म्हणजे त्या पेशंटला पण देता येतं आणि पुढे पुन्हा पेशंट कुठला आला तर त्यालाही देता येतं. बनवलेल्याला आपल्याला खात्री देता येते की आपण बनवलं, ते इन्ग्रेडियंट टाकले आणि प्रॉफिटच्या पण दृष्टीने फायदेशीर आहे. त्यामुळे शक्यतो बनवण्यावर भर द्यायचा. असं अजून काय? कोणाला काय विचारायचं विचारा. काय विचारायचं असेल तर विचारा. एक मिनिट, माईक कोणाच चालू आहे? हां विचारा. सर आता हे वर्षा ऋतू सुरू झालाय तर वाताचे व्याधी जास्त करून पेशंट मध्ये जास्त होतात आणि जे पण आता सिनियर सिटीजन आहेत थोडे 40च्या पुढे, त्या लोकांना जास्त प्रॉब्लेम होतो. पण ते आता आपण कसं आता औषध देतो तोपर्यंत त्यांना बरं वाटतं, पण मग हे दरवर्षी ते तसे होतच राहतात. तर याच्यासाठी आपल्याला काय करता येईल? त्यांना एक सांगून ठेवायचं की असा पावसाळा सुरू झाला तर साधारणतः श्रावणामध्ये बस्तीचा कोर्स करायचाच तुम्ही, असं सांगून ठेवायचं त्यांना. आणि ते आनंदाने करतात. एकदा त्यांनी कोर्स केला बस्तीचा, एकदा का त्यांनी 15-20 बस्त्या घेतल्या की मग नंतर ते दर श्रावणामध्ये पाऊस सुरू झाल्यानंतर ते बस्तीचा कोर्स करतात. अभ्यंगाची त्यांना सवय लावायची. ज्यांना आवडत नाही तेल त्यांना पण सवय लावायची. एकदा का सवय लागली आणि त्यांना वाटायला लागलं बरं की मग ते स्वतःहूनच तेल लावायला लागतात. लक्षात, त्यांचं वय वाताकडे झुकणार आहे. वात हा वाढणाराच आहे, आले का लक्षात. आणि त्यामुळे हे उपक्रम सतत करायचे. अंतराला बल देण्यासाठी असं काही वेगळं करता येईल का आपण बस्ती व्यतिरिक्त? असं बोकडाचं जे आतडं आहे, वजेडी ज्याला म्हणतात, लक्षात, त्याचा बस्ती दिला जातो. तर ते साक्षात अंतराला अंतर मिळतं, म्हणजे समान विशेष सिद्धांतानुसार साक्षात तो भावपदार्थ मिळतो आणि अंतराला बल देता येतो. असं ते आतडं घ्यायचं ह्याचं वजेडीचं, त्याच्यातलं मळ सगळा साफ करायचा, शिजवायचं ते, आणि त्याचं पांढरं पाणी होतं तयार. आणि ते पाणी त्याच्यात थोडा मध टाकून, सैंधव काय टाकायची गरज नाही पण टाकला तरी चालतो, सैंधव टाकून त्याचा बस्ती द्यायचा. 100 ml असा बस्ती द्यायचा त्याचा, लक्षात. आणि त्याच्याने गरज नाही स्नेहसंवेदनाची. त्याचं तेल पण तुम्ही बनवू शकता आणि त्या तेलाचा अनुवासन पण देऊ शकता. आंत्र हे मांसधातूपासून बनलं आहे, त्या मांसधातूला वर्धन करणारी औषधही त्या अवयवाचं वर्धन करणार. तर असं दोन्ही असे अनेक विचार करून तुम्ही त्याचं वर्धन करू शकता, ताकद त्याची वाढवू शकता. औषधींमध्ये अजून काय देता येईल? ज्याच्यामध्ये गर आहे, जे मधुर रसाचं आहे. आंत्र जर म्हटलं तर तुम्ही पक्वाशी असं जर म्हणत असाल तर ते वाताचं स्थान आहे.
आणि त्या स्थानाची चिकित्सा ही स्निग्ध आहे, लक्षात. तर मग त्या गुणाची द्रव्य जी जी काही आहे ती त्या त्या स्थानावर जाणारी द्रव्य आहेत, त्या त्या स्थानाचा विचार करणारी द्रव्य आहेत. मधुर रसाची, शीत रसाची, स्निग्ध गुणाची, घृतासारखी, मंद गुणाची, अशी सगळी द्रव्य ती त्या स्थानाची चिकित्सा करतात. नाही का? स्थानानुसार चिकित्सा आपल्या दिलेल्या आहेत ना. असं जसं आमाशयाची चिकित्सा ही रूक्षण आहे, लंघन आहे, तसं. अजून हे असे जे डायरेक्ट तुम्हाला जे मिळतात द्रव्य सामान्य विशेष सिद्धांतानुसार, तर त्याचे खूप रिझल्ट चांगले मिळतात. म्हणजे ज्याच्यामध्ये बाबा ब्रेन डिजनरेशन आहे किंवा काही ब्रेनचे ज्या काही ॲट्रॉफीज आहेत, अशा जे काही आहेत, अशांमध्ये तुम्ही जर बकरीचं किंवा मेंढ्याचं बोकडाचं जे मेंदू आहे, भेजा ज्याला म्हणतात, त्याचं सिद्ध तेल बनवणं आणि ते तेल नस्य किंवा बस्ती अशामध्ये उपयोग केला की त्याचे चांगले रिझल्ट मिळतात. कारण आपण स्वतः एक प्राणीज द्रव्य आहोत, लक्षात. आणि आपल्याला प्राणीज द्रव्य ही जास्त लवकर असिम्युलेट होतात, लवकर ती शरीरामध्ये काम करतात. त्यामुळे तूप, दूध ही बघा नित्य सेवनीय म्हणजे आपल्याला जीवनीयमध्ये आलेली आहेत. तर असं तुम्ही डायरेक्ट वापरू शकता आणि असे शास्त्रात पण वापरलेली आहेत, असं काही नाही आहे. मज्जा कमी झाली असेल, मज्जेच्या विकृती असतील, तर तुम्ही डायरेक्ट मज्जा तेल बनवा आणि ते त्याचे रिझल्ट बघा, फार सुंदर रिझल्ट मिळतात. म्हणजे मोठी हाडं आणायची ह्याची आणि त्याच्यामध्ये मज्जा असते मोठ्या हाडांमध्ये आणि त्याचं तेल सिद्ध करायचं आणि ते मज्जा तेल द्यायचं. आम्ही मज्जा गुगुळ फार पूर्वी बनवत होतो मी, ते आता वेळेनुसार ते कळत नाही, पण तो मज्जा गुगुळ त्याचे रिझल्ट फार छान यायचे. अस्थि सौशिर्य, ज्या कटकट आवाज जो येतो, जो अनुध्वनी येतो, त्यामध्ये त्याचा रिझल्ट फार सुंदर मिळायचे. तर त्या गुगुळाला मज्जाची त्या भावना द्यायचो. जरा घाण वास यायचा, कुबट वास यायचा, पण त्याचे रिझल्ट मस्त यायचे. तर असेही तुम्ही कल्पना करून औषधं देऊ शकता. यकृताची दृष्टी आहे किंवा यकृताच्या पेशी कमी होत आहेत, तर तुम्ही साक्षात यकृत देणं, यकृताचं बस्ती देणं, लक्षात. असं करू शकता तुम्ही. बोला अजून काय. आणि एक वेगन डाएटचं आता जे सुरू झालंय की काहीच म्हणजे प्राणी दूध, तूप, तेल ह्याचं काहीच घेत नाही, तर ते बरेच लोक कोकोनट ऑइल वापरतायत. तर त्याचं म्हणजे कसं आहे, व्हेजिटेरियन, नॉन व्हेजिटेरियन, त्याच्या पुढचं जे आलंय हायपर ते म्हणजे वेगन, लक्षात. नॉन व्हेजिटेरियन जे आहेत ते दूध तरी पितात, काही जण अंडी पण खातात, पण वेगनमध्ये ते काहीच नाही खात, लक्षात. दूध पण नाही घेत, त्यांचं तसं ते म्हणणं आहे, लक्षात. पण असं नाही आहे ते, असा उपयोग नाही, लक्षात. कारण तुम्ही कोकोनट ऑइल घेतायत स्किनचं लस्टर राहण्यासाठी, तर ते किती म्हणजे आहे का योग्य? कोकोनट ऑइल, व्हर्जिन कोकोनट ऑइल लोक पितायत, तर ते म्हणजे स्किनचं लस्टर टिकण्यासाठी किंवा मॉइश्चर राहण्यासाठी. आयुर्वेदात जे दिलंय ना तेच. हे काय, हे ट्रेंड असतात, हे ट्रेंड येतात जातात, लक्षात. ह्याच्या आधी अनेक ट्रेंड होते. योगटचा मध्ये ट्रेंड आलेला, सगळे योगट खात होते. हे ट्रेंड येत असतात आणि ते तेवढे दिवस टिकत असतात आणि जात असतात. आपले जे आयुर्वेदिक सिद्धांत आहेत आपल्याला जे दिलेलं आहे तेच योग्य आहे, लक्षात. ते तसं काय एखादा पॅटर्न सगळ्यांना फॉलो करणं हे काय योग्य नाही. केरळ साईडला कोकोनट ऑइलमध्ये जेवण बनवतात, तिथे ते जास्त उपलब्ध आहे, तिथल्या वातावरणाला ते आहे. महाराष्ट्रामध्ये सूर्यफूल असेल तेल किंवा शेंगदाणा तेल असेल ते तिथे सूट होणार आहे, आणि नॉर्थमध्ये गेलात तर मोहरीचं तेल तिथे हे होणार आहे. आपण जर मोहरीचं तेल वापरायला लागलो तर आपल्याला कुष्ठ व्हायला लागतील, त्वचेचे आजार व्हायला लागतील, पण आपलं वातावरण तसं नाही, नाही का. त्यामुळे त्या त्या प्रदेशात ते मिळतं, तिथे तेलं वापरावीत, तिथे औषधं वापरावीत, तिथे
आहार विहार तशा पद्धतीने करावा असं सांगितलेलं आहे, नाही का. असं आपले पूर्वज जे खात होते, आपल्या अनेक पिढ्या जे खात होते तेच आपल्याला पचतं, रुचतं आणि शरीराला लागतं. कारण आपलं शरीर त्या पद्धतीने बनलेलं असतं, तो अग्नी त्याप्रमाणे बनलेला असतो. अलग लक्षात. असं सर, विसर्प चिकित्सेमध्ये जेव्हा दाह अधिक असतो त्यावेळेस म्हणजे इन्स्टंटली काय करावं, म्हणजे की दाह कमी करण्याकरता? विसर्पमध्ये दाह कमी करताना त्यांनी एक सांगितलं की शतधौत घृत पूर्ण अंगाला लावा असं सांगितलंय ना. ओजस तिकडे बस बाळा, तिकडे बस. तर हे 10 हे लक्षण पित्ताच्या तीक्ष्ण गुण, उष्ण गुण वाढला आणि वाताचा चलगुण वाढला की हे लक्षण फार प्रचंड प्रमाणात दिसतो. तो वात त्या गुणांना इतक्या मोठ्या प्रमाणात इकडे तिकडे फेकतो शरीरामध्ये की पूर्ण अंगाची शाखागत फेकतो की पूर्ण अंगाची आग व्हायला लागते. लक्षात. तर इथे 2 गोष्टींवर काम करावं लागतं. त्या पित्ताचा तीक्ष्ण गुण, उष्ण गुण ह्या गोष्टीवर काम करावं लागतं आणि वातावर पण काम करावं लागतं. वातावर ह्यासाठी काम करावं लागतं. जर तुम्ही तीक्ष्ण गुण, उष्ण गुण नुसते बोललात आणि चंदन बिंदनासारखी औषधं पोटात द्यायला लागलात तर नको बोल बाळा, आवाज येतो ना. तर काय होतं, कडू औषधं द्यायला लागलात तर वातप्रकोप होतो आणि परत ती जे काही थोडंफार तीक्ष्ण उष्ण गुण जो कमी झाला आहे आणि जो थोडाफार शिल्लक आहे, वात परत त्याला ट्रिगर करतो. आलं लक्षात. मग अशा वेळी वापरताना तुपं वापरायची या गोष्टींची. आणि तशी तुपं आलेली आहेत. अग्निविसर्प ज्यावेळी तुम्ही बघाल तर तिथे यष्टीमधूचं तूप आलेलं आहे. लक्षात. किती सुंदर आहे. शीतद्रव्य आहे, स्निग्धद्रव्य आहे. किंवा यष्टीमधूचं तूप म्हणण्यापेक्षा यष्टीमधूचं हे काढा तो पूर्ण अंगाला लावायला सांगितलं आहे. म्हणजे यष्टीमधू घ्यायचा, त्याचा काढा बनवायचा आणि जसे आंघोळ करतो तसे त्याने आंघोळ करायची त्या यष्टीमधूच्या काढ्याने. लगेच दाह कमी होतो. ह्याच्यात काय आलं, ह्याच्यात मधुर रस आला. आणि मधुर रस हा काय करतो, वाताचं पण शमन करतो आणि पित्ताचं पण शमन करतो. शिवाय तो पृथ्वी अग्नी महाभूत आहे, म्हणजे पृथ्वी आणि जल महाभूत आहे. त्यामुळे तो तीक्ष्णता, उष्णता ह्याच्या परत विपरीत होतो आणि मग त्याचे रिझल्ट चांगले भेटतात. यष्टीमधूच्या काढ्याने तुम्ही नुसतं काही नसताना जर आंघोळ केली जोरात सर्दी पकडते. लक्षात. तर अग्निविसर्पामध्ये तर अगदी छान काम होतं त्याचं. शतधौत होतं प्रत्येक वेळी अंगाला एवढं लावणं शक्य होत नाही, त्यामुळे यष्टीचा क्वाथ देणं फार सोपं पडतं. आम्ही अशा आंघोळीचे हे बदलतो, रुग्ण कुष्ठाच्या तरी पेशंटमध्ये आम्ही बदलतो, म्हणजे आंघोळीच्या पाण्यात टाकायला औषधं देणं असं हे करतो आम्ही. कारण ते पूर्ण त्वचेवर ते औषध जाणार आहे. लक्षात. कुष्ठत्वचेचा आजार आहे असं जर पकडलं तर त्वचेवर जाणाऱ्या काय काय गोष्टी आहेत दिनचर्येतल्या, तर आंघोळ ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे, बरोबर आहे, जो पेशंट करतो. मग ती बदलणं फार महत्त्वाचं आहे. तर तुम्ही कुष्ठाच्या पेशंटमध्ये कडुनिंबाची आंघोळ असेल, अशी यष्टीमधूची आंघोळ असेल, अशी करा. तो अग्निविसर्प फार कंट्रोलमध्ये येतो. साबण लावायचा नाही, यष्टीमधू पाण्यात टाकायचं आणि त्याने आंघोळ करायची, तसंच अंग पुसायचं. लक्षात. असं करता येतं. उसाचा रस अंगाला लावण्याला पण सांगितलेलं आहे यांनी. तुम्ही ह्याच्यात वाचाल ना संग्रहामध्ये, तर उसाचा रसही अंगाला लावून तुम्हाला तो दाह कमी करता येतो. अशा अनेक गोष्टी आहेत. त्याने खूप दाह कमी होतो. दुधाने आंघोळ करतात आहे ना, पूर्वीचे राजे विजे असायचे. काय असायचं, उन्हातून घोड्यावरून पळणार जाणार आणि ते उन्हातून एवढं पळत आल्यानंतर कुठले गुण वाढणार, तर चलगुण वाढतो, उन्हाचा तीक्ष्ण गुण, उष्ण गुण वाढतो आणि हे 3 गुण प्रचंड दाह निर्माण करण्यासाठी कारणीभूत आहेत, बरोबर आहे. असाच उष्ण तीक्ष्ण गुण वाढला तर घशाची आग होईल, जळजळ होईल, दाह होईल आणि त्याच्यामध्ये जर वाताचं कार्यकारित्व आलं तर ते वात त्या गुणांना शाखागत पसरवेल, कुठल्या अवयवामध्ये नेईल, काही कुठे नेईल त्याच्या चलत्वामुळे. आणि मग काय होतं, ती जी दाह कमी करण्यासाठी जे प्रकरणं होती त्याच्यामध्ये दुधाने आंघोळ घालायचे राजांना. लक्षात. हे नथिंग बट विपरीत चिकित्सा आहे, गुणविपरीत चिकित्सा आहे. लक्षात. हेतू विपरीत चिकित्सा आहे. असं. मग त्या पाण्यामध्ये गुलाब घालायचे, हे ना आपण बघत असू, गुलाब असायची, असं ते पाणी असायचं. तर ही नथिंग बट हेतू विपरीत चिकित्सा आहे. असं. सर, याचा वापर आपण यात पण करू शकतो का, म्हणजे जे सीएच पेशंट असतात ते मोचे साइड इफेक्ट त्यांना होतात? हो, करू शकतो ना. करू शकतो ना. हो, करू शकतो. हो, करू शकतो. तिथे पण असाच विचार आहे ना सर? हो, असाच विचार आहे. ती जी किमोथेरपी जी आहे त्याच्यामध्ये पण हेच गुण वाढतात.
आलं लक्षात. आणि मग रुग्णाला अशी केस जाणं, आलं लक्षात, आगाग होणं अंगाची, हे सगळं सगळी लक्षणं दिसायला लागतात. काळवंडणे त्वचा, आलं लक्षात. तर आम्ही देतो तसं पेशंटला. खूप असेल तर मग ते आंघोळीच्या ह्याच्यात हे करावं लागतं, कार्टून बघत बसलेले. खूप असेल तर मग हे करावं लागतं, नाहीतर मग जास्त असेल तर मग आंघोळीच्या पाण्यात हे सांगितलं त्याप्रमाणे करायचं. आणि काय, गाईचं दूध जर अंगाला लावून आंघोळ केली, किती लागतं, वाटीभर दूध लागतं गाईचं, आहे की नाही. आंघोळीच्या वेळी उठण्यासारखं लावायचं आणि जरा तेलकट तेलकट मऊ मऊ त्वचा होते आणि हे करायचं. महातिक्त घृत पण अंगाला लावून हे करता येतं. असं तिक्त घृत, महातिक्त घृत, त्याने पण छान हे मिळतात. आंघोळ अशा पेशंटनी गरम पाण्याने करायचीच नाही, म्हणजे कोमट पाण्याने किंवा जरा हे पाण्यातून कडकडीत गरम पाण्याने करायची नाही. असं हां, एकाने बोला, काय बोलताय? एक पेशंट आहे किमोचा. हां बोला, तुमचं झाला का प्रश्न? कोण विचारला आधी? ओंकार सर, झालं तुमचं? हो झालं सर, झालं. मी म्हणालो प्रयोगकारांचं महत्व समजलं म्हणजे खूप छान. हो, कारण आपण काय करतो, ट्रीटमेंट देतो, आंघोळ बदलत नाही, दंतधावन बदलत नाही, अभ्यंग बदलत नाही. त्याचा तर रोल जास्त आहे. सकाळी उठल्यावर पहिली तो आंघोळ करणार, आहे की नाही, त्वचेवर पहिलं पाणी पडणार, आणि तेच जर पाणी जर आपण औषधी सोडत असू त्वचेवर, तर रिझल्ट आणि चांगले मिळणार ना तुम्हाला. आणि काय लागतं, 5 चमचे 6 चमचे तुम्हाला निंब द्यायला किती खर्च येतो? काहीच खर्च येत नाही. लक्षात, खदीर द्यायला 5 चमचे 10 चमचे खदीर द्यायला काहीच खर्च नाही. 10-15 रुपये पण खर्च येत नाही. लक्षात. असं. थँक्यू सर. ओके, हां बोला, कोण बोलतो तुम्हाला? सर हॅलो सर, एक पेशंट आहे किमोचा. त्यांच्यामध्ये काही साईड इफेक्ट नाही जास्त, केस गळणे वगैरे असे, पण त्यांच्यामध्ये थाय खूप पेन होतो आणि तिथे बाकी बॉडी पार्ट्स पेक्षा गरम लागते. पेन कुठे होतं म्हटलं? का होतं सर? थाय रिजन मध्ये, अँटेरियर साइड. अँटेरियर साइडला पेन होतो आणि हे वातवृद्धीचं लक्षण आहे. ते स्थानच कुठलं आहे? वाताचं स्थान आहे, नाही का. मग वातवृद्धी, वाताचा चलगुण असेल, वृक्षगुण असेल, त्या गुणांचा विचार करून तो वातवृद्धी, आणि तीक्ष्ण उष्ण गुणाने झालेली पित्तवृद्धी. हा सगळा विचार करून तशी औषध दिली. तशी औषधं म्हणजे काय, महातिक्त घृतासारखी औषधं आहेत. तुम्हाला मी जी सांगितली ती सगळी, अग्निविसर्प जी आहेत त्याच्यावर जी औषधं दिली जातात ती सगळी, त्या सगळ्याचा विचार करून ते हे करता येतो, त्याचा विचार करता येतो. अच्छा, म्हणजे आता सध्या मॉडर्नची ट्रीटमेंट सुरू आहे त्यांची, तर ते म्हणाले की एखादी नर्व वगैरे डॅमेज झाली असावी, त्याच्यामुळे होत असेल. आपण ज्यावेळी हे 2 गुण सुरू करतो ना, म्हणजे त्या गुणांमध्ये काय येतं, स्निग्ध गुण, शीत गुण, मंद गुण, असे गुण आले जातात. म्हणजे औषधांमध्ये आले की काय होतं, स्निग्ध शीत गुण असे यायला लागले की भाव पदार्थांची वृद्धी व्हायला लागते, आलं लक्षात. आणि ॲटोमॅटिक ही सगळे पिक्चर्स बदलायला लागतात. तर आमच्याकडे अँटी कॅन्सरच्या पेशंटच्या खूप पेशंटच्या ट्रीटमेंट चालू आहेत, फॉलोअप चालू आहेत, आलं लक्षात. तर खूप व्यवस्थित होतो पेशंट. खूप काळ जरा द्यावी लागते. किमो झाल्यानंतर पण एक 5-6 महिने ट्रीटमेंट द्यावी लागते. किमो चालू असताना तर द्यायचीच, पण किमो झाल्यानंतर. बरं, आता कसं आहे, किमोमध्ये काय त्यांनी तेवढ्यापुरतं ठेवलं नाही. आता परत काही ब्रेस्ट कॅन्सर असेल तर परत बूस्ट थेरपी करून घेतात एक्स्ट्रा. त्यांचे जसे रिसर्च वाढतील तशा वेगवेगळ्या त्यांच्या हे येतात, बरोबर आहे. आणि मग ते सगळं जर प्रकरण आणि कॉम्प्लिकेटेड होत जातं, आलं लक्षात. म्हणून ते सगळ्या थेरपी झाल्यानंतर 5-6 महिने आपली ट्रीटमेंट चालू ठेवायची. आणि दुसरी गोष्ट, अनेक वर्ष त्यांना ही काही पथ्य सांगायची, काय की तुम्ही परविषित अन्न कधी खायचं नाही. हे लक्षात ठेवायचं की आपल्याला कॅन्सर होऊन गेला, याचा अर्थ काय, आपण सर्वसामान्यांसारखं, म्हणजे सर्वसामान्यांनी करू नये, पण सर्वसामान्यांसारखं कशीही दिनचर्या करून आपल्याला चालणार नाही. आपण लवकर उठलं पाहिजे, लवकर झोपलं पाहिजे, शिळं अन्न पूर्ण बंद केलं पाहिजे, करपलेलं अन्न पूर्ण बंद केलं पाहिजे, परविषित अन्न पूर्ण बंद केलं पाहिजे, अभिसंधी जे जे होईल ते सगळं लिहून द्यायचं. हे घ्यायचं नाही, हे खायचं नाही, आणि अशी दिनचर्या तुम्ही पाळली पाहिजे असं सांगायचं त्यांना. ओके सर. मग आता त्यांना पण दुधाने अंघोळ घातली तर चालेल का? हो चालेल ना, खूप चालेल. गाईचं दूध प्यायला सांगायचं, जास्तीत जास्त गाईचं दूध प्यायचं. भूक कमी असेल गाईचं दूध प्यायचं, भूक नसेल तर नाही प्यायचं. पण भूक असेल, जास्त जेवावंसं वाटत नाही, गाईचं दूध 1 कपभर पिऊन झोपायचं.
हां, गाईच्या दुधावर भर द्यायचा, गाईच्या तुपावर भर द्यायचा. त्यांना भूकच लागत नाही तर. भूक लागत नाही नका जेवू दे. गाईचं तूप जरासं चाटण देत राहायचं. ओके सर. त्यांची भूक वाढवायची असेल तर तुपाने भूक वाढवायची. लक्षात, कारण हा व्याधीनंतर आलेला ही वातवृद्धी आहे, अग्निमांद्य आहे आणि त्याची ती ट्रीटमेंट जी सांगितली ती घृताने करायला सांगितलेली आहे. तर एक बोट तुपाचं चाटण असं चाटणं द्यायची. आणि लक्षात, ओके सर. दिवसातून किती वेळा एक सकाळी आंघोळ झाली की एक चाटण द्यायचं तुपाचं. हां, मग त्याच्याने किती भूक लागते बघायची. भूक लागली की थोडंसं खायचं. हां, असं दिवसातून 2 वेळा 3 वेळा असं तुपाचं चाटण द्यायचं. त्या मुगाची वरण असेल किंवा काय असेल, डाळ असेल, भात असेल, त्याच्यावर पण गाईचं तूप, गावठी गाईचं, देशी गाईचं तूप, तेही द्यायचं. स्निग्ध आहार असा द्यायचा तुपाचा. असं. ओके सर. शतावरी थोड्या प्रमाणात अशी द्यायची. त्यांना स्वेदन दिलं तर चालेल का तिथे थाय रिजन मध्ये? नको स्वेदन नका देऊ. लक्षात, शीतगुणाने वाढलेला वात असं नाही आहे ते प्रकरण. ते धातुक्षयामुळे झालेलं प्रकरण असतं. तर आपण बृहण करणारे, थोड्या थोड्या मात्रेत बृहण करणारं असं द्यायला पाहिजे. ऍक्च्युली त्यांचं जेव्हा ऑपरेशन झालं होतं ना, आता कॅन्सरसाठी उदर झाला होता, ऍक्च्युली झाला होता आणि तो डायग्नोज झाला अचानक. मग तेव्हा त्यांचे पाय खूप ओढले गेले असं झालं असावं. तेव्हापासून ते स्टार्ट. जरी ओढले गेले असतील ना तरी ते मग आघातजे आपण शूल पकडू शकतो. आणि आघातजे जरी पकडला लक्षात, तर मग त्याच्यामध्ये पण वाताचा आणि रक्ताचा विचार आला. तर असा विचार करूनच औषधं द्यायची. गोक्षूर, शतावरी ही औषधं आली पाहिजेत. तूप, मनुका ही औषधं आली पाहिजे त्यांच्यामध्ये. ओके सर. मग शतधौत घृताचा अभ्यंग चालेल ना. प्रॅक्टिकल तेवढं घृत घेता येईल का त्यांना, त्याच्यापेक्षा मग दुधाने अभ्यंग केलं. कारण कसं शास्त्रात वर्णन असतं, पण प्रॅक्टिकली पण ते जमलं पाहिजे सगळं. तर त्याच्यापेक्षा थंड पाण्याने हे करणं, उकळून गार केलेल्या पाण्याने आंघोळ करणं. यष्टी सगळ्यात सोपं, स्वस्त द्रव्य आहे ना यष्टीमधू, आहे की नाही. ते द्रव्य घ्यायचं, त्याचा काढा करायचा, आंघोळीच्या पाण्यात टाकायचा आणि आंघोळ करायची. शॉवर बिवरने आंघोळ नाही करायची, बकेटमध्ये पाणी घेऊन आंघोळ करायला सांगायचं. मोठा टब असेल तर टब्बात करायचा यष्टीच्या क्वाथाचा. असं. क्वाथ थंड पाहिजे ना सर? थंडच. हो सर. थँक्यू सर. ओके. अजून काय? अजून एक 5 मिनिटं आपण बोलूया. कोणाला काय विचारायचं विचारा. थांबूया मग आपण एक प्रश्न घेऊन. सकाळी बोला. कोणाला काय प्रश्न विचारायचा आहे का? सर, एका लेडीजला आपल्या बरगड्यांच्या दोघी पार्श्व बाजूला कायम पेन असतं, पण त्यांना काही असं बाकी कफाचे किंवा असं दुसरे हे नाहीये, फक्त वातजच आहे. पण तसं रिलीफ नाही वाटत. पार्श्वशूर हरी असं कोण आहे? पार्श्वशूल नष्ट करणारा. कास, श्वास, हिक्का आणि पार्श्वशूल हे कॉम्बिनेशन असेल तर त्याच्यामध्ये श्रेष्ठ औषध कुठलं आहे? अष्टांग संग्रहाने सांगितलेलं आहे पुष्करमूळ आहे का? पुष्करमूळ. ह्याच्यामध्ये श्रेष्ठ आहे म्हणजे काय की कास, श्वास, हिक्का. कास, श्वास, हिक्का आणि पार्श्वशूल हे कॉम्बिनेशन असताना ते श्रेष्ठ आहे. याचा अर्थ असा घ्यायला सांगितलाय त्यांनी. म्हणजे हिक्केमध्ये श्रेष्ठ नाहीये, कासामध्ये श्रेष्ठ नाहीये, हे कॉम्बिनेशन ज्यावेळी येईल आजारात त्यावेळी त्याच्यात श्रेष्ठ आहे. हा एक विचार, पुष्कर मुळाचा वापर करणं. आणि दुसरी गोष्ट, पार्श्वशूल हरी लेप आलेले आहेत लेपामध्ये. त्याच्यात बडीशेप आणि हे सगळं आलेलं आहे. ते लेप लावायची दुधातून, त्याच्यात तो पार्श्वशूल कमी होतो.
ओके ओके. थँक्यू. अजून काय? सर तुम्ही जे ग्रोथ सांगितलं याच्या पेशंट मध्ये वगैरे, तर पण केमो नंतर तर काही ठिकाणी बऱ्याच वेळा पंचगव्य ग्रोथ वापरलं जातं, मग त्याचं चालतं ना, काय प्रॉब्लेम नाही. अच्छा पंचद्रव्य चालतं. पंचगव्य. तसं तुम्ही म्हटलं ना की धातू क्षय झाल्यामुळे होत जावं, तर मग आपण धातूवर्धन होण्यासाठी च्यवनप्राश वगैरे देऊ शकतो का? शकतो ना. ओके सर. ब्रुवण करणारा मधुरस द्यायचा अग्नीचा विचार करून. ओके सर. अजून काय अडचणी येतात पेशंट समोर आल्यावर किंवा कुठल्या व्याधीबद्दल? ग्रहणीचा किंवा आव पडणे आणि युरिनचं गड होत असणे याच्यात काही हे असू शकतं का संबंध? आव पडणे आणि युरिन गडूळ असणे. हो असू शकतो ना. आपण काळी झालेली कफदृष्टी आहे सगळी. अपानाच्या क्षेत्रात झालेली कफदृष्टी आहे, नाही का? त्याला काय आपण त्रिकटू किंवा व्यवसाय सारखं वापरू शकतो का? पक्वाशयाचं पाचन म्हणजे काय करायचं, हिरड्यासारखे कल्प वापरायचे. आलं लक्षात? हॅलो. ओके. हिरड्यासारखे कल्प वापरायचे. त्याच्याने तो अपाने दुष्ट झालेली गृहिणीला चिकित्सा देताना सांगितलंय की तुम्ही लवण, क्षार प्रयोग असे प्रयोग करा सांगितलेलं आहे. आता जर तुम्ही जर युरिन गढूळ आहे आणि संडासला पण हे होते, याचा अर्थ तिथे कफाची खूप वृद्धी झालेली आहे अपान क्षेत्रात. आणि मग बाकीची जर शारीरिक लक्षण तुम्ही बघा, तिने काय असं कफाची वृद्धी झाली अपान क्षेत्रात, तर ते तुम्ही शोधा. सकाळी अति आंबूपान आहे का आंघोळीच्या आधी, तर तसं असण्याची शक्यता असते. लक्षात? दूध, पनीर सारखे पदार्थ खाण्याची सवय आहे का, फळांचे रस पिण्याची सवय आहे का, ते बघा. दुपारी झोपण्याची सवय आहे का गोड खाऊन, ते बघा. आणि तसं असेल तर तशा पद्धतीचे तुम्ही कल्प हे करा. आले लक्षात? ओके. थँक्यू. तक्रारिष्ट देऊ शकता. तक्रारिष्ट दिलं सर, पण त्याच्याने फक्त ती आव कमी झाली, पण युरिनचं हे नाही कमी झालं. पाषाणभेद येतो बघा. तर तुम्ही पाषाणभेदाचं कुठलेही कल्प वापरा, पाषाणभेद वापरा. ओके ओके. वरुण पाषाणभेद असे. ओके ओके. वरुण आधी कसं मी वापरून बघितलं, पण त्याच्याने थोडा वेळ रिलीफ वाटला, परत नंतर जरा द्या ना काही काळ औषधं. असं वाटला रिलीफ तर बंद नाही करायचे. लक्षात? आपल्याला पूर्ण संप्राप्ती भंग करायची ना. रिझल्ट वाटतोय म्हणजे आपण ऑन द ट्रॅक आहोत, बरोबर आहे? मग ट्रॅक आहोत म्हटल्यावर मग जरा सोडायची नाही चिकित्सा. ओके ओके. वरुणादी गण त्यातली औषधं वापरायची प्रयत्न करायचा, जी जी येतात. ओके. सर, ही जी गणांची औषधं आहेत, तर त्याचे असे काही मार्केटमध्ये अवेलेबल टॅबलेट वगैरे आहेत का? कोणी बनवलेत का बघायला पाहिजे. बनवले असतील तर फारच उत्तम झालं काम. पण त्याच्यातली काही औषधं मिळत नाहीत. काही औषधं त्यांच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट, त्याच्यातली जेवढी मिळतात तेवढी आपण वापरायची. आले लक्षात? त्यामुळे जर असं कोणी पुण्यात बनवलं असेल कोणीतरी विचारायला पाहिजे. असं जर गणानुसार जर बनवलं असेल तर फार भारी झालं काम, आहे की नाही? महाकषायाच्या गोळ्या, गणांच्या गोळ्या अशा बनवल्या तर, किंवा काढे बनवलं तर काय भारी झालं ना काम. असं
आणि त्याची मात्रा कशी ठरवतात मग सर तुम्ही द्यायची मात्रा असेल कशी गणा? ठरवायची? मात्रा अग्नीनुसार, ऋतूनुसार, बलानुसार अशी ठरवायची असते मात्रा. मात्रा आपल्या रोज काही फिक्स नाही, आलं लक्षात. पहिली मध्यम मात्रेत द्यायचं आणि त्याच्यानंतर सुरू करायच्या मात्रा, नाही का. साधारणतः आता मी चूर्ण जर देत असेल पेशंटला, तर साधारणतः मी 1.5 ग्रॅम चूर्ण एका टायमाला देतो. म्हणजे साधारणतः 1.5 चमचा दिवसभरात तो चूर्ण खातो, जे काय असेल कॉम्बिनेशन्स बनवलेलं, आलं लक्षात. असं दिवसभरात पूर्ण दिवसात 1.5 ग्रॅम, 1.5 ग्रॅम नव्हे, 1.5 चमचा म्हणजे अर्धा चमचा सकाळ दुपार संध्याकाळ असं पकडून. चमचा म्हणजे टीस्पून, 5 ग्रॅमचा चमचा, म्हणजे 5 ग्रॅम 6 ग्रॅम 7 ग्रॅम 7 ग्रॅम औषध तो दिवसभरात खातो. पण हीच काय परफेक्ट आहे असं नाही, तुम्ही तुमच्यानुसार पण ते हे करू शकता. आता ती आपल्याला एक जजमेंट येते, आलं लक्षात. ह्या मात्रेत दिलं तर साधारण किती दिवसात फरक दिसेल, जरा मात्रा वाढेल तर किती दिवसात दिसेल, कमी मात्रा वाढेल, ही जजमेंट हळूहळू प्रॅक्टिसला येते नंतर, नाही का. मात्राचं कमी जास्त झालं की तुमचा तो काळ पण कमी जास्त होतो. असं तुमचं जर निदान योग्य झालं असेल, सिद्धांत बरोबर तुम्हाला कळत असतील काय करायचं, तर आहार विहार दिनचर्या याचा सगळ्याचा विचार जर केला तर फार कमी मात्रेत फार कमी औषधात रिझल्ट देता येतात. खूप काही लागत नाही, लक्षात. कारण काय करायचं आहे, सगळं तर गणित त्या दोषांवर आणि त्या धातूंवर आहे आणि मळांवर आहे. जर सगळं आपल्याला समोर पिक्चर समोर क्लिअर आहे आणि जर आपल्याला हेतू कळत असतील, त्याचे गुण कळत असतील, तर विपरीत गुणांची औषधं देऊन, त्या पद्धतीचा आहार विहार देऊन, लक्षात, त्या पद्धतीची दिनचर्या सुधारून आपल्याला पटकन रिझल्ट देता येतात. सगळ्या बाजूने त्या सैन्याला जिंकावं लागतं, फक्त एवढंच. आजार आहे, औषध दिलं आणि माझी जबाबदारी संपली असं करून नाही चालणार. असं म्हणजे आता कंठाचा व्याधी असेल तर बाबा कंठामध्ये पाणी कमी प्यायला सांगितलं, म्हणजे जवळजवळ नाही पिलं तरी चाललं असं इतकं सांगितलेलं आहे. तसं पेशंटला सांगता आलं पाहिजे आपल्याला. तर मग तुम्ही जर काही कंठाची औषधं दिली असेल तर त्याचे जास्त रिझल्ट मिळणार आहेत, आलं लक्षात. म्हणून बोललो सूत्रस्थान जे आहे ना ते खूप परफेक्ट करा. ते सारखं वाचून काय होतं, सिद्धांत आपले परफेक्ट होतात. मग अक्षी रोगामध्ये काय पथ्य पाळायला पाहिजेत, आहे ना, कृमी रोगांमध्ये मला काय पथ्य पाळायला पाहिजेत, आणि मग ती पथ्य सगळ्या दिनचर्येपासून सुरू होतात सगळी. आणि असे सिद्धांत वापरले तर लवकर रिझल्ट मिळतात. काही आजार तर केवळ पथ्यावर बरे करता आले पाहिजेत, नाही का. इतकं आपले सिद्धांत परफेक्ट पाहिजेत की मी आता औषध देणार नाही, फक्त त्याची दिनचर्येमध्ये हे 2-3 बदल करीन आणि त्याचं हे आजार घालवीन. असं जेवल्यानंतर पोट जड होतं, मग कडकडीत गरम पाणी जेवताना पिया, हे आपण तुम्ही सिद्धांत वापरू शकता ना, नाही का. ह्याला म्हणतात सिद्धांताने प्रॅक्टिस करणं. तुम्ही ते पाणी बदलणं, जेवण बदलणं, आंघोळीचं काळ बदलणं, दंतधावनाचे रस बदलणं, लक्षात, पादाभ्यंगासारखे विचार करणं, अभ्यंगासारखे विचार करणं, व्यायामासारखे विचार करणं, हे सगळा विचार करून तुम्ही जर केलं तर फार लवकर आणि चांगले रिझल्ट मिळतात आणि कमी खर्चात सगळं होऊन जातं. असं त्वचा विकाराचा पेशंट असेल, मग क्लेत घाण जर तयार होत असेल, रात्री जेवण बंद करायला लावा त्याला, किंवा संध्याकाळी 6ला जेवायला लावा. तो संध्याकाळी 6ला जेवल्यावर दुसऱ्या दिवशी 8ला जेवल्यावर किती छान पाचन होईल त्याचं, परत आम साठणारच नाही त्याचा, श्रोतरोध ऑटोमॅटिक दूर व्हायला लागेल. हे असं घडतं सगळं करून, लक्षात. म्हणजे ह्या गोष्टी जरी केल्या तरी खूप हे होतं. आपण काय म्हणजे आपण मॅक्झिमम असं केलं जातं की औषध ॲलोपॅथीसारखं केलं जातं, लक्षात, की औषध दिलं आजाराला, औषध दिलं गेलं, असं नाही करून चालणार आहे. आपण वैद्य आहोत, आहे की नाही. असं ते काय पॅरासिटामॉल देणार, मग ते दह्यासोबत खा, गरम पाण्यासोबत खा, जेवणाआधी खा आणि जेवणानंतर खा, ती काय अँटीबायोटिकच काम करणार आहे. पण आपलं तसं नाही आहे ना. ॲसिटामिनोफेनला तुम्ही हात लावला आहे का, नाही लावला आहे. निरेंद्रिय द्रव्य आहे ते, लक्षात, त्याचं काम तसंच होणार आहे. तसं आपलं नाही ना. त्या अमृता तुम्ही बघितलेली आहे, ती वाढते, मोठी होते, श्वास घेते, पाणी पिते, असं ते द्रव्य तुम्ही देत आहात तिला. तुमची द्रव्य जिवंत आहेत ना, त्यांच्यात अग्नी आहे. मग त्यांच्यात जर अग्नी आहे, त्यांच्यात आत्मा आहे, तर तुम्हाला त्या पद्धतीने त्यांना ट्रीट करायला पाहिजे, आहे की नाही. आणि म्हणून त्या सगळ्याचा विचार आपल्याला करावा लागतो, आहे की नाही. म्हणून वैद्याच्या भावनांचा, त्याच्या सगळ्या गोष्टीचा त्या ट्रीटमेंटमध्ये वर परिणाम पडतो. असं ठीक आहे. झाले प्रश्न, थांबूया. थँक्यू सर. हां.
थांबूया ना. सर बोला बोला. सर सेकंड इयर निदान. हॅलो, सेकंड आवाज इयर. येतोय ना सर? हां येतोय, बोला. सेकंड इयर स्टुडंटने निदान आणि द्रव्यगुण रसशास्त्राचा कसा अभ्यास करायला पाहिजे प्रॅक्टिकल म्हणजे नॉलेजच्या तिथे दृष्टीने? मुळात तिथे कुठे आयुर्वेदिक ओपीडी असेल तर ती जॉईन करायची सरळ सरळ, आलं लक्षात. आणि आत्ता सध्याच्या सेकंड इयरला तुमचं वाचनच खूप होऊ दे. एकदम लगेच ब्रेन काय तयार होणार नाही. आत्ता नुसतं वाचन 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 आणि वाचन एवढंच होऊ दे, आलं लक्षात. आता मध्ये तुम्हाला नंतर 4th इयर येणार आहे, इंटर्नशिप येणार आहे, ॲलोपॅथी हॉस्पिटलला काम करावं लागणार आहे. ह्या सगळ्या स्टेजमधून जायलाच पाहिजे तुम्हाला, बरोबर आहे. तेही ज्ञान घ्यायला पाहिजे. पण तुम्ही जर साईड बाय साईड जर आयुर्वेदिक ओपीडी कुठे जॉईन केलीत आणि तुम्हाला ते दिसायला मिळालं, कसं आहे म्हणजे आमच्या कॉलेजला असं होतं की आम्ही आयुर्वेदिक ट्रीटमेंटच बघितल्या नव्हत्या, बरोबर आहे. आयुर्वेद फक्त त्या एक्झामपुरता अभ्यास करायचा असं होतं. पण तुम्ही ज्यावेळी प्रत्यक्ष रुग्ण बघाल आणि आयुर्वेदीय औषधं दिल्यावर असे काम करतात, तरी तुम्हाला विश्वास जास्त बसेल. आणि असा विश्वास जर बसला तर अभ्यास करायला जास्त प्रेरणा मिळेल, आहे की नाही. तर सुट्टी जर पडली, तिथे आयुर्वेदिक कोण नसेल तर सुट्टी पडली, घराच्या तिथे कोण आयुर्वेदिक, त्यांना जॉईन व्हायचं. मल्टिपल वैद्यांकडे जॉईन होऊन त्यांचे प्रत्येकाचे व्ह्यू घ्यायचे, लक्षात. प्रत्येकजण कसा कसा विचार करतो आणि त्यानंतर स्वतःचं एक दृष्टी डेव्हलप होते. आणि साईड बाय साईड ग्रंथांचा अभ्यास करायचा. हे रेग्युलर, हे काही लगेच होणारं काम नाही, लक्षात. हे सतत वाचन झालं पाहिजे. आणि आत्ता तर काय सध्या तुम्ही वाचनच करा, लक्षात. हेच पुस्तक नाही तेच पुस्तक नाही करू नका. समोर काय आहे ना, चरक संहिता आहे ना, ती वाचून काढा. 1 वेळा वाचा, 2 वेळा वाचा, 3 वेळा वाचा. संस्कृत नाही कळत मराठी वाचा, मराठी नाही कळत हिंदी वाचा, हिंदी नाही कळत इंग्लिश वाचा. ज्या भाषेत कळतं त्या भाषेत वाचा. ओके, थँक्यू सर. ओके.